आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार आधुनिक भारताचे निर्माते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे लिहिणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणारे भारताचे थोर क्रांतिकार महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषाची जगभरात 11 एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाते। तसेच सालाबाद प्रमाणे ठेंगोडा गावातील क्रांतिसूर्य युवा प्रतिष्ठान मंडळ मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले यांचे शब्द अजूनही आपल्या हृदयात घरटे करून गेले आहेत। त्यांचे बोल म्हणजेच विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना युद्ध केले, असे शब्दांचे विचार महात्मा ज्योतिबा फुले समाजाच्या पुढे मांडत गेले। असे थोर समाजसुधारक म्हणून ज्योतिबा फुले यांच्या नावाच्या पुढे महात्मा म्हटले गेले। अशाच महात्म्याचे 11 एप्रिल रोजी ठेंगोडा ग्रामपंचायत येथे प्रथम महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर गावातील नियोजनाप्रमाणे उभारलेल्या व्यासपीठावरती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज अशा महान देवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्याचवेळी दीप प्रज्वलनाचा मान पिंपळगाव देवधरा येथील महंत गणेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिअण्णा जाधव, वैभव गांगुर्डे, यशवंत कात्रे यांनीही कार्यक्रमात भेट दिली। सायंकाळी 6च्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। ठेंगोडा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच गावातील नागरिकांसमोर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाकांक्षा व त्यांनी शिक्षणाचा पाया कसा रचला याची माहिती अण्णा खंडू आहिरे, तांदळे सर, DK अण्णा सर यांनी उपस्थित जनतेसमोर मांडली। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदलाल आहिरे, उपाध्यक्ष सोमनाथ पगार, सचिव प्रभाकर वाघ, खजिनदार दिनेश पाटील व समाज बांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन नंदलाल आहिरे यांनी केले। बागलाण वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर, ठेंगोडा।